नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख 31 ऑक्टोबर, सकाळचे वाजले 6. आपण चालू करून ॲक्च्युअली निघालोय आता भोसरीच्या पंपावरती जाऊन गॅस वगैरे भरू. आज आपल्याला रिझर्वेशन बुकिंगचं काय अजूनपर्यंत आली नाही. 2 दिवस झाले जरा प्रॉब्लेम चालू आहे रिझर्वेशनच्या बुकिंगला. म्हणजे इंटरसिटीलाच चालू आहे प्रॉब्लेम. बुकिंग थोड्या कमी आहे, प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे जे काही रिझर्वेशन आहे ते पण भेटत नाही. तर आज आपण ठरवले आता गॅस भरू, आणि जर ठीक आहे तासभरात जर नाहीच भेटली तर मग लोकल करू आज. आणि आजपासून ठरवलं असं की सकाळी जर रिझर्वेशन आपल्याला नाहीच भेटली तर मग तो दिवस काय वाया नाही घालवायचा. पूर्ण आपण त्या दिवशी लोकल करायचं, म्हणजे जेवढं पॉसिबल होईल तेवढं. आता पूर्ण मग इंटरसिटी सारखा तर धंदा नाही होणार आपला लोकलला, पण ठीक आहे त्याच्या निम्मा जरी झाला तरी काय हरकत नाही आपल्याला. ट्राय करू आपण, कारण लोकलला गेलं तर तेवढेच थोडे 2 पैसे होतात. तरी नुसतंच मग इंटरसिटीच्या मागे लागून नाही फायदा. नाहीतरी साधारण 7 दिवसातले 5 दिवस इंटरसिटी झाली, लोकल 2 दिवस जरी झाली तरी 2-2 हजार रुपये जरी पकडले समजा दिवसाचे, तरी 4,000 रुपये आपले एक्स्ट्रा होतात ना. त्या हिशोबाने असा विचार चाललाय की ज्या दिवशी इंटरसिटी नाही भेटणार त्या दिवशी आपण लोकलच करायचं. तर चालेल, ठीक आहे, बघू आता आज काय होतंय. गॅस वगैरे भरू, पुढं काय होतंय मग त्याची अपडेट देतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपल्याला एक बुकिंग पडली इंटरसिटीची कांदिवलीची. स्क्रीनशॉट टाकतो तुम्हाला इथं. तर आज ठरवलं होतं लोकल करायचं, पण ठीक आहे नशिबाने भेटली आज आपल्याला. 10:30चा पिकअप आहे आता बानेर सुस रोडवरून. आलो आहे आपण आता पिकअप करायला इथं लोकेशनला. बुकिंग वगैरे जस्ट आत्ताच ॲक्टिव्ह झाली. तर ठीक आहे, आता आज येतो आहे शुक्रवार. आज पडाय पाहिजे मुंबईतून आपल्याला रिटर्न लवकरच, कारण ड्रॉपला दाखवते जवळपास 2:15 वाजतील. कस्टमर जर फूड मॉलला वगैरे थांबलं तर जवळपास 2:30 ते 2:45 होतील आपल्याला ड्रॉपला. ठीक आहे, रेट वगैरे चांगलं दिलेलं आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही. मग आता फक्त रिटर्न लवकर द्यायला पाहिजे. बघू मग आता काय होते. चालेल, मग पुढले अपडेट देतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपली ती बुकिंग दुपारी ड्रॉप झाली, आणि नशीब चांगलं एवढं की आज लय टपकनी बुकिंग भेटली. मग कस्टमरला ड्रॉप केलं आणि बिल्डिंगच्या बाहेरच गाडी काढत होतो का लगेच मला बुकिंग वाजली. पिकअप 3.5 किलोमीटरवरून होता. कस्टमरला कॉल केला, म्हटलं 12-13 मिनटं दाखवते. विषय असा झाला होता, आधी बुकिंग घेऊ का नको घेऊ असं वाटत होतं, कारण रेटिंग होती 5 स्टार. पण तरी पण म्हटलं ठीक आहे चला बघू, कारण फेक बुकिंगचे चान्सेस वाटत होते, कारण आपल्याला माहिती आहे 5 स्टार रेटिंगवाले काय लफडे असतात बुकिंगची. तरी उचलली आणि कॉल केला तर रिसिव्ह झाला लगेच. मग म्हटलं चला बाईच्या भारी काम झालं आता. कस्टमर थांबले 15 मिनटं आपल्याला लागले पोचायला, पण कस्टमर थांबले. पण येताना एवढा प्रॉब्लेम झाला, अक्षरशः बुकिंग आपल्याला 4.25 तासाची होती, टोटल 6.25 तास गेलेत आपल्याला. मानखुर्दच्या ब्रिजवरती, आता जे पुन्हा मुंबईला जातात त्यांना माहिती आहे मानखुर्दचा ब्रिज, त्या ब्रिजवरती एवढं भयानक ट्रॅफिक होतं ना, जवळपास 50 मिनटं तो ब्रिज क्रॉस करायला गेले. आणि त्यानंतर मग पुढं परत आपल्याला घाटात पण लागलं, पण एवढं नाही, नॉर्मल ट्रॅफिक. आणि ड्रॉप आपल्याला होता वानवडीचा. बुकिंग वानवडीची पडली होती आपल्याला. वानवडी माहिती आपलं वनोवरी नाही का, आता तिथंच आहे. तर रेट वगैरे चांगला भेटला आपल्याला बरं का. आता रेटचा विषय काय होते माहिती का, मी मागल्या 2 व्हिडिओमध्ये पण रेट सांगितले नाही. मला 3-4 जणांचे मी कॉल मेसेज वगैरे त्याच्यावर बोलणं झालं ना, तर त्याच्यावरती काय म्हणतात मला लोक, बाकीचे ड्रायव्हर, तुम्ही रेट सांगू नका. रेट सांगितल्यामुळं काय होते, गाड्या वाढायचं प्रमाण जास्त होते.
लोक मग काय म्हणतात बाबा पुन्हा मुंबई करणारे 4-4, 5-5 हजार रुपये दिवसाचे कमावतात. पण त्याच्या मागे स्ट्रगल किती आहे ते बघतही नाही लोक. व्हिडिओमधून नुसतं त्यांना व्हिडिओ काय होते आपली 10-15 मिनिटाची राहते, त्या व्हिडिओमधून मग त्यांना वाटतं की आईला याने 5,000 रुपये केले, 4,500 रुपये केले. पण विषय असा होता, आता आपल्याला माहिती ते करायला आपल्याला किती टाईम जातोय. आता आजचंच उदाहरण जर धरलं तर मी सकाळी 3 वाजता उठलो होतो, 5 वाजेपर्यंत रिझर्वेशन बघितली, मला भेटली नाही. त्याच्यानंतर मनाची तयारी केली की लोकल करायचं, पण नशिबाने साथ दिली, आपल्याला नंतर पडली योगायोगाने. तर मग हे असं होते, सकाळी 3ला उठलोय मी, आता रात्रीचे वाजल्यात 9:15. मी अजून इथं वनवरीमध्येच आहे. आता इथून मी PCMCची बुकिंग बघतोय पडती का नाही, नाही तर इथून शेवटी MT जावं लागेल. कमीत कमी आता घरी जाऊन झोपायला मला 12 ते 1 वाजणार, कारण आता हे व्हिडिओ वगैरे एडिट करायचं ते पण आता काम झाले. समजा ठीक आहे माझं झालं ते, पण बाकीच्यांचं का ना, साधारण सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे ना. आता जर 9-10ला जर असं इथं ड्रॉप होतं असेल, सकाळी उठायचं आहे 3ला, जाऊन आता झोपणार 12 वाजता, 12-1ला झोप लागणार, 2 तास झोपायचं की 3ला परत उठायचं. म्हणजे अशी परिस्थिती चालू आहे. त्याच्यामुळे बाबा एकंदरीत त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की बाबा रेट सांगू नका. त्याच्यामुळे मग काय होते, लोक मग अजून गाड्या घ्यायचा विचार करतात, गाड्यांचं प्रमाण वाढत आहे त्याच्यामुळं. तर मग मला आता तुम्ही ना जरा आता ह्या व्हिडिओमध्ये खास करून जर बघणारे आहे ना, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मला तुम्ही खाली बाकीच्या व्हिडिओला कमेंट क्वचित झालेलं आहे, पण ह्या व्हिडिओला खास करून तुम्ही कमेंट करा. फक्त मला एवढंच सांगा की रेट सांगितले पाहिजे का नाही सांगितले पाहिजे. आता काही जणांचं म्हणणं पण असं येते की रेट सांगितल्यामुळे, आता मला आहे ना काल एक मुंबईचे व्यक्ती आहे बरं का, नाव माझ्या लक्षात येत नाही त्यांचं काय आहे, मला त्यांचा काल कॉल आला होता. तर ते बोलले की हां व्हिडिओ वगैरे बनवता असं तसं, हाही चांगलं. त्यांना आपले यूट्यूबच्या व्हिडिओपेक्षा त्या इंस्टाग्रामचे व्हिडिओ जास्त आवडले. ते यूट्यूबच्या पण बघितले त्यांनी. तर त्यांचं पण म्हणणं होतं कसा धंदा काय आहे, होतात ना पैसे वगैरे त्याच्यात. काही व्हिडिओमध्ये आता 1-2 लाखचे सांगितले नाही ना, ते म्हणत होते सांगायचं बाबा काय होतं, इंटरेस्ट वाढवतो त्याच्यामुळं जरा व्हिडिओ बघण्यात असं तसं. आता प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे. आता मला बाकीचे मोडले होते म्हणून मी मध्यंतरी आता 2 ते 3 लाखच्या व्हिडिओमध्ये रेट सांगितलाच नाही मी अजिबात. कालची पण व्हिडिओ अपलोड केली, रेट हाईड केला होता. त्याच्या आधीच्या ह्याच्यात फक्त कुठून कुठं ड्रॉप आहे तेवढंच सांगितलं, रेट वगैरे काय सांगितला नव्हता. मला खास करून माझी रिक्वेस्ट आहे की ह्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करून सांगा नक्की की रेट आपण सांगितले पाहिजे का नाही सांगितले पाहिजे, तेवढं फक्त मला सांगा. पिंपरी कॉलनीची बुकिंग होती राव, रॅपिडोला लागलीच नाही राव. रेट चांगला होता, 498 रुपये 21 किलोमीटरला. लय भारी काम झालं असतं. सर ठीक आहे जाऊ द्या, मला तुम्ही फक्त तेवढं ह्या व्हिडिओला कमेंट करा काय वाटतंय तुम्हाला, रेट सांगावा का नाही सांगावा. मग इथून पुढं मग मी डिसिजन घेतो काय करायचं. तर बघा अशा पद्धतीने मग आज आपला ड्रॉप झाला इथं वानवडीला. आता इथून नाहीच जर पडली घराकडली तर शेवटी आता MTच निघावं लागेल, कारण परत उद्याचा पण दिवस चालू करायचा आपल्याला नवीन उद्या. त्याच्यामुळं आज पण मग घरी लवकर जाणं गरजेचं आहे. तर ठीक आहे चला, इथून मागं तुमचा चांगला मला रिस्पॉन्स आला आहे. आता आपले जवळपास 125 सबस्क्रायबर झालेत यूट्यूबला. वॉच टाईम पण बऱ्यापैकी चांगला झाला आहे माझा, जवळपास 250 तासांच्या घरात गेला आहे. ठीक आहे, सगळेजण पूर्ण व्हिडिओ नाही बघते. आता कसं नवीन अकाउंट आहे, मी नवीन आहे मार्केटमध्ये, त्याच्यामुळं लोक थोडं सुरुवातीला टाळाटाळ करतील, पण हळूहळू कसं जरा रिकमेंड होत गेलं. आता यूट्यूब कसं आपले व्हिडिओ रिकमेंड करत राहते ना सारखं, तर बाकीच्यांना दिसत गेले की लोकांना मग इंटरेस्ट थोडा वाढतो बघायला. होईन हळूहळू, बघू काय होते. तर ठीक आहे, इथून मागं जसा सपोर्ट केला तुम्ही तसा इथून पुढं करत राहा, अशीच माझी इच्छा आहे. तर चालेल, मग आजचा ब्लॉग आपण आता इथं संपवतोय. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं होतं,
इंस्टाग्रामला अमोल मोडवे व्लॉग म्हणून पेज जे बनवलं आहे ना, तर त्याच्यावर मी आता ते काय झालं, कॅमेऱ्यातले जे आपले अशा घडलेल्या घटना वगैरे जे काही समजा रेकॉर्ड झाल्या होत्या कॅमेऱ्यात, ते मी टाकीत होतो इन्सिडेंट. तर मी आता त्याच्यावर मिनी ब्लॉग पण बनवायला लागलो आहे. कालचा पहिला मिनी ब्लॉग मी बनवला. जास्त नाही, पण 3-3.5 व्ह्यू काहीतरी झालेत त्याला. तर ठीक आहे, मग कालपासून आपण ठरवलं की बाबा मिनी ब्लॉग पण बनवायचा, तो इंस्टाग्रामला टाकायचा आणि यूट्यूबच्या शॉर्टमध्ये टाकायचा. आणि बाकी हा जो मोठा व्हिडिओ बनवतोय तो आपण यूट्यूबला अपलोड करायचा. तर चालेल, तिकडं पण तुम्ही मला फॉलो करा इंस्टाग्रामला. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकलेलीच आहे मी, प्रत्येक व्हिडिओमध्ये असतीच आहे. आणि व्हिडिओमध्ये जरी समजा नाही भेटले तुम्हाला, तर आपल्या सबस्क्रायबर यूट्यूबचं जे आय डी आहे ना चॅनेल, त्या चॅनेलवरती पण दिलेलं आहे. तर तिथं जाऊन तुम्ही फॉलो करा नक्की. आणि जर तिथं नाही सापडलं तर डायरेक्ट इंस्टाग्रामला जरी सर्च केलं अमोल मोडवे ब्लॉग म्हणून, तर आत्ता जे गाडीचे फोटो आणि माझा फोटो जो असतोय थंबनेलला, तर सेम तोच फोटो अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते अकाउंट लगेच सापडेल. चालेल, मग तिकडं फॉलो करा, इकडं सबस्क्राईब करा. चालेल, ठीक आहे, चला, धन्यवाद.